नमस्कार शेतकरी मित्रांनो. बघू शकता आपले कारले दोडके कसं काय क्वालिटी क्वांटिटीमध्ये बांधायची लिंबेट संपून गेली आपली कारले दोडक्याची. 4-5-6 दिवसानं अव्वल बांधायला पाहिजे होते आपण कारले दोडके. पण काय करता, कामामुळं पांगडीमुळं काही आवऱ्यानं आता तारगीर ओल्डे गिल्डे येळू उभे करून सनी आज राहिले आपले अजून उद्या दिवस जाणारच तारण ते वडाला. कारण की 42 आणि 43 डिग्री तापमान आहे हो. 9-10 लोक काम होतं नंतर असं ऊन लागतं काय सांगा. त्याच्यामुळे मी म्हणलं चालले आता डाबाना जे व्हायचं ते. बघू शकता 40 डिग्री तापमानामध्ये मी आपली कशी क्वालिटी क्वांटिटी एकदम क्वालिटी क्वांटिटीमध्येच माल आहे. हो आता प्रत्येकाचा भाव वाढला म्हणल्यावर आता आपल्या आम्ही मालाचा भाव वाढायला पाहिजे बाबा. आता 500-600 रुपये कॅरेट गेलं भरपूर झालं, पैसा होईन असा अंदाज वाटतो. पण आता काय सांगा, शेतकऱ्याची मालाची भाव माग येऊ राहिली, दुसऱ्या मालाची भाव वाढू राहिली. आणि आपला प्लॉट बिन कसं काय तेवढं कळवा. आणि तुमच्याकडे लागवड कमी आहे का जादा आहे कळवा, मग त्याच्यानुसार आपण खर्च करू. लागवड जरा कमी असली जरा दबाके होऊ देऊ जरा खर्च, लागवड जरा जादा असली जरा लिमिटमध्ये चालतो. आपली जरा एवढी उभी गिबी झाली का मग पाहू जरा. आणि आपल्याला तर शेपणी करणं होती आज, पण आज तर काही शेपणी झाली नाही. उद्या शेपणी मारू आणि एवढी उभी करून घेऊ. आणि आपल्याला एक जण शेतकरी भेटला, त्याचं म्हणणं झालं वर टरबूज लावले तुम्ही आणि पहिला 22 आणि 23 रुपये भाव घेतला, लवकर लावले तिथं. शेतकरी बांधवाला मी सांगा लवकर लावलं लवकर भाव, लवकर कोणतं पीक लवकर घेतलं तर भाव भेटतो असे तुम्ही सांगितले. अरे बाबा मी त्याला सांगितलं शेतकरी बांधवाला, म्हणलं भाऊ लावायच्या आधीपासून आपली व्हिडिओ जाईल राहते, तुम्ही आपलं कंटेनर पाहत नसेल, एक अर्धच व्हिडिओ रील पाहिली असेल त्याच्यामुळे तुम्ही मागची व्हिडिओ पाहिली नसेल. त्याच्याकरता म्हणतोच तुम्हाला बापूजी पहिल्यापासून तुम्ही फॉलो करून घ्या, जेणेकरून तुम्हाला दररोजची रील पडेल. त्या शेतकरी बांधवाला मी सांगितलं आपलं तसं काही म्हणणं नाही, आपल्याबरोबर आपले शेतकरी बांधव मी पुढे गेले पाहिजे. आणि आपले पहिल्यापासून नियोजनचे फुटू राहते. मग एक तर आपण अंदर जाऊ पैसे कमवू, कोणते तरी एक होईन, नवीन प्रयोग करीत राहायची. शेतीमध्येच आनंद आहे खास. ड्युटीवाल्याचं काय हो, त्याचं जर काही विचार करायला गेलं काही ना 8 तास त्याशी घड्याळ इकडं पाहत राहते, किती वाजले किती मिनटं बाकी राहिली सुट्टीवाला. आपलं तसं नसतं राहत. दररोज काम वेगळं, काम नियोजन, माणूस एकदम फ्रेशमध्ये आणि एन्जॉयमध्ये काम करतं माणूस. आज तारी ओढली, उद्या दुसरं पाणी वाराचं काम. परदेशी ते हिंडते 10x10च्या खोलीमध्ये ना आपण हिंडतो 10-11मध्ये चक्कर राहतो आपली द्यायची बरोबर कधी होऊ शकत नाही. ते भलेही 2 पैसे कमी कमवू जादा कमवू, पण शेतकरी काल बिन सुखी होता आणि आज बिन सुखी. शेतकऱ्याचा नांद करायचाच नाही. भेटू नवीन व्हिडिओमध्ये, तोवरलो धन्यवाद.